नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे पनीर टिक्का. ते तर मी पनीर असं चिरून घेतलेलं आहे उभं. त्यात 1 चमचा बेसन टाकून घेते, दही 2 चमचे दही, आणि इथं मी मसाले घेतलेले. हा चाट मसाला, हा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, धने जिऱ्याची पूड आणि गरम मसाला. हे सगळे मसाले टाकून घेते. कसुरी मेथी, मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि हा लिंबू. आता हे सगळं मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याला 1 अर्धा तास मी असंच ठेवून देते. पनीर चांगलं मुरलेलं आहे. इथं मी पॅन ठेवलाय, तेल ओतून घेते. हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि आता हे एक ह्याच्यात ठेवून घेते. सगळं मी एक पीस असा ठेवून घेतला आणि मध्यम गॅस केलेला आहे. एक बाजू आता सगळी चांगली भाजून घेते. अशा प्रकारे एक बाजू भाजून घेतलेली आहे आणि दुसरी बाजू मी पलटून टाकलेली आहे. याला शिस्तीत पलटावं लागते आणि खाली चिकटते पनीर. आता ही दुसरी बाजू पण मी भाजून घेते. तोपर्यंत इथं मी चपाती पण बनवून घेतलेली आहे. ते वरण बनवलं. त्याच्यात वरण खूप आवडतं सर्वांना. आणि इकडे पनीरची भुर्जी. अशा प्रकारे सर्व तळून झालेलं आहे पनीर टिक्का. हे बघा, असं छान कुकी झालेलं आहे खरपूस तळून. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.